श्रीराम समर्थ. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि संप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वासाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जयाचा जगी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जरी जरी गणधेनू आठवी वत्स नित्य, जनन कधी कामे बालका पाशी चित्त. तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. आहे तू जननी मदी न कळे, अज्ञान मेले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा. दूरी नको बेदरू प्रेमे वाहत मुक्त कंठ करुणी, नाही दुजे बंधन. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीरामचंद्र भगवान की जय. भाविक श्रोते हो, आज आपल्या श्रीरामकथेच्या 4थ्या दिवसाचं चिंतन आपण करणार आहोत. 4थ्या दिवसाचा पहिला भाग आज आपण बघणार आहोत. आपण काल 3ऱ्या भागापर्यंत जे काय पाहिलं, पहिल्या दिवसाच्या कथेमध्ये आपण रामायणाचं महात्म्य, वाल्मिकीचं चरित्र, श्रावणबाळाचं चरित्र पाहून आपण पुत्रकामेशी यज्ञ करायचा निश्चय दशरथाने आणि वसिष्ठांनी केला. हा भाग पहिल्या दिवशी पाहिला. दुसऱ्या दिवसाच्या भागामध्ये आपण तो पुत्रकामेशी यज्ञ पाहिला. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांची जन्म, हनुमंताचा जन्म, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांचं शिक्षण, नंतर मग वसिष्ठांकडे झालेलं ते त्यांचं पूर्ण गुरुकुलातलं शिक्षण वगैरे संपल्यानंतर मग विश्वामित्र ऋषींच्या यज्ञाच्या रक्षणासाठी राम लक्ष्मण आले. त्यानंतर तिथून ते जनक राजाच्या स्वयंवरात दाखल झाले. त्या ठिकाणी जानकीचा आणि रामप्रभूचा विवाह झाला. हाही भाग आपण दुसऱ्या भागात पाहून, यानंतर दुसऱ्याच भागामध्ये जे ते अयोध्येच्या राज्याभिषेकाची तयारी आपण पाहिली. त्या तयारीमध्ये या कैकेयीनं 2 वर मागून घेतले. एका वरानं भरताला राज्याभिषेक आणि दुसऱ्या वरानं रामाला 14 वर्षाचा वनवास. आणि त्याकरता मग हा दुसरा भाग तिथे संपला. आणि या दुसऱ्या भागामध्येच जो तो राम वनवासाला गेल्यानंतर भरत आला. दशरथाचा देहत्याग केला दशरथानं. नंतर भरताने जाऊन रामाला परत आणण्याचा प्रयत्न केला. चित्रकूट पर्वतावर भरताची रामाची भेट झाली, पण रामप्रभू परत आले नाही. तर भरत रामचंद्राच्या पादुका खडावा घेऊन परत अयोध्येला आले. त्या खडावांची स्थापना केली. शत्रुघ्नाच्या मदतीने राज्यकारभार पाहिला. आणि भरत हा नंदीग्राम येथे नामस्मरण करत थांबला. इथपर्यंत कथा आपण भाग पाहिला की भरत चित्रकूट पर्वताहून अयोध्येला गेलेला. आता या चित्रकूट पर्वतावरती राम लक्ष्मण वगैरे राहू लागले.
आणि रामचंद्र त्या ठिकाणी राहत असताना या चित्रकूट पर्वतावरती अचानक इथं असणारे ब्रह्मर्षी, तपस्वी, ऋषी हे चिंताग्रस्त झाले आणि चिंताग्रस्त होऊन हे ऋषीमुनी तपस्वी तो चित्रकूट पर्वत सोडू लागले. हळूहळू त्या चित्रकूट पर्वतावरच्या ऋषीमुनींची संख्या कमी होऊ लागली. आता खरं म्हणजे इथं प्रत्यक्ष रामप्रभू आलेले आणि रामप्रभू असताना ऋषीमुनींना काही भिण्याचं काही कारण नव्हतं. परंतु एवढी दहशत होती असुरांची की या ऋषीमुनींनी विचार केला, राम आणि लक्ष्मण आणि सीतेचा जर या ठिकाणी मुक्काम वाढला तर निश्चित हे असुर आपल्याला त्रास देते. चाहे राम लक्ष्मणाचं ते काही करू शकणार नाहीत, पण परिणाम आपल्यावर होईल आणि आपल्याला त्याचा त्रास सहन करावा लागेल. त्याच्यापैकी या त्रासातून मुक्त होण्यासाठी हे ऋषीमुनी आपला तो भूभाग सोडून निघाले. बरं, रामचंद्राने त्यांना समजावून सांगितलं, परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थ संभवामी योगी. अरे, मी साधूच्या रक्षणासाठी, धर्माच्या स्थापनासाठी मी या भूतलावरती अवतार घेतलेला आहे. मी तुमचं पूर्ण रक्षण करीन, तुम्ही जाऊ नका. ऋषीमुनींना आनंदी ठेवण्यासाठी, रमविण्यासाठी मी या वनात आलेलो आहे आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका. पण ऋषीमुनी ऐकायला तयार नव्हते. कारण काय होतं की रात्री बेरात्री रामाच्या लक्ष्मणाच्या पालतीवर चोरून हे राक्षस येऊ लागले. त्यांच्या मनात होतं की कधी राम आणि लक्ष्मण बेसावध असतील की आपण त्यांच्यावर हल्ला करू. परंतु बला आणि अबला शक्तीमुळे राम आणि लक्ष्मण हे कधी बेसावध राहतच नव्हते आणि ते बेसावध नसल्यामुळे त्यांना काही चोरून हल्ला करता येणार, त्यांची ती योजना फसू लागली. मग आता रामावर लक्ष्मणावर जर चोरून हल्ला करता नाही आला तर मग जाता जाता भयानक रूप घ्यायचं आणि ऋषीमुनींना त्रास द्यायचा. त्या ऋषीमुनींचे ते यज्ञपात्र फोडून टाकायचे, यज्ञकुंड फोडून टाकायचे, ऋषीमुनींना उलटं टांगायचं, त्यांना मारहाण करायची. अशा प्रकारचा सगळा कारभार त्यांचा सुरू झाला. याला एक म्हण आहे मराठीमध्ये, ग्रामीण भागात, वड्याचं तेल वांग्यावर काढणे अशी म्हण. म्हणजे रामाला आपण काही करू शकलो नाही तर जाता जाता ऋषीमुनींना त्रास देत जायचा. मुलींना ते भीती दाखवत होते. अपवित्र अमंगल पदार्थाची वृष्टी त्यांच्या यज्ञकुंडावर करत होते. त्यांच्या त्या झोपडीमध्ये जिथे त्यांची वस्ती आहे त्या वस्तीवरती अमंगल पदार्थ फेकत होते. लपून छपून यायचं, त्यांचे यज्ञपात्र फेकून द्यायचे, त्यांचे कलश फोडायचे, त्यांच्या यज्ञात पाणी टाकायचं, काही मुनींना उचलून त्या यज्ञामध्ये ढकलून द्यायचं, दुष्कृत्य करू लागले. आणि म्हणून भीतीनं ऋषीमुनींना हा भाग, हे स्थान सोडण्याचा निश्चय केला. रामाने खूप हिंमत दाखवली त्यांना. लक्ष्मणाने सांगितले, अहो आम्ही क्षत्रिय आहोत, साधूंचं रक्षण करण्याकरताच आमचा जन्म झालेला आहे, आम्ही विष्णूचे अवतार आहोत. पण ऋषीमुनींनी जी भीती घेतली होती, जी धास्ती घेतली होती, ती गलित गात्र झाली होती, त्यांनी स्थलांतर केलंच. आता त्या भागात कोणी ऋषीमुनी, त्यांच्या वस्ती नव्हती, त्यांच्या झोपड्या नाही, त्यांच्या कुटी नाही, काही नाही. रामाने आणि लक्ष्मणाने पाहिले की सगळे ऋषीमुनी इथून गेलेले. मग रामाचं आणि लक्ष्मणाचं तिथून मन उठलं. सीतेलाही तिथं करमत नव्हतं, कारण ते सगळं तो भाग भकास आणि भयानक वाटत होता, भासू लागला. राम म्हणाले, मला भरतभेटीच्या आठवणीचं सतत या ठिकाणी स्मरण होतं आहे. लक्ष्मण म्हणाला की दादा, स्मरण तर होतंच,
पण भरताच्या सैन्याचा तळ याच ठिकाणी बस होता, त्यामुळे त्यांचं ते मलमूत्र जी घाण आहे, त्यामुळे हा सगळा भाग दूषित झालेला आहे, खूप प्रदूषण झालेलं आहे. त्यामुळे आपण हा प्रदेश सोडून गेलं तर बरं होईल. सीतेने संमती दिली की हा भूभाग आपण सोडून जाऊया, आणि त्याप्रमाणे तिथून रामचंद्राची, लक्ष्मणाची आणि सीतेची चित्रकूट पर्वतावरून दंडकारण्याकडे त्याने प्रयाण सुरू केलं. आता या दंडकारण्यामध्ये फिरत असताना काही ठिकाणी रामप्रभूचं जे ते 1 महिना राहतील, काही ठिकाणी 2 महिने राहतील, काही ठिकाणी 3 महिने राहतील, अशा प्रकारे फिरत 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 या दंडकारण्यामध्ये ते फिरतील. तर या दंडकारण्यामध्ये फिरताना अगोदर आपण पाहिलं की भरद्वाज ऋषींचा आश्रम हा दंडकारण्यामध्ये त्याच्या जवळ येतो, बॉर्डरला येतो. त्या भरद्वाज ऋषीच्या आश्रमात त्या भरताची त्यांची भेट झाली. परिणाम काय झाला की भरताला आता काय की काहीतरी ऋषीमुनींकडे साधक गेल्यानंतर साधकाची अपेक्षा असते की ऋषीमुनीनं काहीतरी आपल्याला उपदेश करावा, आणि ऋषीमुनी निश्चित उपदेश करतात. कोणाच्या मनात काय आणि कोणाला कुठला उपदेश हवा ते बरोबर त्यांना ज्ञान असतं. भरद्वाज ऋषींनी भरताला त्याचं मन ओळखलं आणि त्याला उपदेश केला की अरे बाबा, तुझ्या हृदयात असलेला आत्माराम जो आहे तो राम म्हणजेच हा परमात्मा परमेश्वरी ब्रह्मांडाचा आहे की तो जरी सगुण रूपात या भूतलावर अवतरला असला तरी तो खरा परमात्मा परमेश्वर आहे. तो मायेमुळे या सगुण रूपात तुम्हाला चालताना बोलताना दिसतो. हे सगळं असलं तरी त्याचं खरं रूप निर्गुण निराकार आहे. तो परब्रह्म आहे, तो परमात्मा आहे, परमेश्वर आहे, आणि विष्णू परमात्माचा अंश आहे. तू देखील भरता विष्णू परमात्माचाच अंश आहे. या भूतलावरमधल्या 84 लाख योनीमध्ये प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रत्येकामध्ये परमात्मा वसलेला आहे. मग या 84 लाख योनीमधला कुठलाही प्राणी घ्या, चार पायाचा पशु जरी घेतला, त्या पशुच्या हृदयामध्ये ईश्वराचा अंश आहे, परमात्मा आहे, परमेश्वर आहे. अरे तू तर विष्णूचा अंश आहे प्रत्यक्ष, जो त्या विष्णू रूपानं पायसाच्या रूपानं तू प्रकट झालेला आहे. सामान्य माणसं देखील त्या परमेश्वराचा अवतार आहेत. परंतु काय होतं की या कलियुगामध्ये आणि या मायेमुळं आम्हाला आमचं स्वरूपच कळत नाही, आणि त्यामुळं आम्हाला सगुण मानतो, आम्हाला जे ते देही मानतो. खरं म्हणजे प्रत्येकाची अवस्था अशी की प्रत्येकजण हे ब्रह्म आहे, परब्रह्म आहे. परंतु परब्रह्म म्हणण्याची आमच्या मनामध्ये एक धारणा होत नाही, हिंमत होत नाही. का तर आमच्यावरती त्या मायेचा एवढा पगडा आहे की आम्हाला परब्रह्म न मानता आम्हाला देहीच मानतो. एवढी मायेचा पगडा जबरदस्त आहे, आणि ही माया तुम्हाला बाजूला करता येत नाही. जोपर्यंत तुम्ही या मायेच्या पगड्यातून बाहेर होणार नाही तोपर्यंत तुम्हाला खरं ब्रह्म कळणारच नाही. आणि त्यामुळं काय होतं की तुमच्या आमच्या नरध्याचं सार्थक होत नाही. आपल्या रामायण हे शिकायचं काय, रामायणातून काय घ्यायचं हे महत्त्वाचं असते. रामायण जीवनाची आदर्श आचारसंहिता आहे. रामकथेमधलं आचरण महत्त्वाचं, आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं तत्व, काय राम कसा वागला, भरत कसा वागला, हे शिकून घेण्यासाठी रामायण आहे. म्हणून या बंधूंच्या चरित्रामधला प्रत्येक भाग आम्ही जीवनात कसा उतरावा हे महत्त्वाचं आहे. वाल्मिकी रामायणाचा मुख्य हेतू आहे नामस्मरण, आणि म्हणून भरद्वाज ऋषींनी त्याला नामस्मरणाचं महत्त्व सांगितलं. खरं आहे, हे पहा, वाल्मिकी रामायण सांगितलं तुमच्या नरदेहाचं जर सार्थक करायचं असेल तर 2 गोष्टी आता: सदाचारानं वागा, नीतीनं वागा, नियमानं वागा, धर्मानं वागा, एक. आणि दुसरी गोष्ट, भगवंताचं साधना करा, उपासना करा, नामस्मरण करा. त्यामुळं वाल्मिकी रामायणामध्ये फार एक तत्त्व महत्त्वाचं सांगितलेलं आहे, जे आम्ही हृदयात कोरून ठेवण्यासाठी. वागा रीतीनं, पैसा कमावा नीतीनं, आणि राम राहायला आळवा प्रीतीनं. संपलं. हे 3 गोष्टी याच्या जीवनात अनुकूल असतात ना, त्याला कधीच दुःख होणार नाही, आणि त्या नरदेहाचं सार्थक होईल. जीवनाचं सार्थक होण्यासाठी, नरदेहाचं सोनं होण्यासाठी तुम्हाला ईश्वराची साधना करणं महत्त्वाचं आहे. मुख्य मुळात ईश्वर कळणं महत्त्वाचं आहे. ईश्वर नाही असे अनेक नास्तिकांचं मत आहे. आज जवळपास
25% लोकच जे ते आस्तिक आहेत आणि 75% लोक नास्तिक आहेत, असं सर्वेक्षण शास्त्रानं केलं, त्यातून लक्षात येतं. शास्त्र सांगते 75% लोक तमोगुणी रजोगुणी आहेत आणि 25% लोक सत्वगुणी आहेत. आणि सत्वगुणी लोकांनाच आपल्या देहाचं सार्थ करावं असं वाटतं. म्हणजे सत्वगुणी लोकांना देव आहे असं मानतात, परंतु 75% लोक देवाला मानायलाच तयार नाही आणि त्यामुळे हा सगळा परिणाम होतो. खरा देव तुमच्या जवळच आहे, तुमच्या हृदयात येतो. आत्मारूपानं ईश्वर तुमच्या अंतःकरणात आहे, पण मायेमुळं आम्ही त्या ईश्वराला ओळखत नाही. पुरंजनाचं आम्ही आख्यान पाहिलं की हा देव तुमच्या सदैव बघा. परमात्मा नाही असं म्हणू शकत नाही. तो परमात्मा नसता तर एवढं सृष्टीवरती उलाढाल कशी झाली असती, विचार करा. दिवस रात्र कोण निर्माण केले असते, त्यानंतर ऋतू कोणी निर्माण केले असते, तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं रक्तात रूपांतर कोणी केलं असतं. हे सगळं या सृष्टीवरती व्यवस्थित सगळं नीतिनियमाप्रमाणे चाललेलं आहे. हे सगळं चाललेलं म्हणजे याच्यामध्ये चालवणारा कोणीतरी आहे आणि तो चालवणारा आहे परमात्मा, परमेश्वर. त्यालाच वेगवेगळ्या भाषेत लोक वेगळं नाव ठेवतात. कोणी येशू म्हणतं, कोणी अल्ला म्हणतं, कोणी ईश्वर म्हणतं, कोणी परमात्मा म्हणतं. तोच भगवंत आहे, तो सबका मालिक आहे आणि तो परमात्मा हे सगळं जीवनाचं राहटगाडलं चालवत असतो. पण तो परमात्मा आम्हाला न दिसण्याचं कारण माया. माया ही मिथ्या जगाला सत्य भासवते आणि सत्य परमेश्वराला लपवून ठेवते. म्हणजे माया ही खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं करणारी. आणि म्हणून सत्य असणारा परमात्मा, ब्रह्मसत्य जगत मिथ्या, तो ब्रह्मसत्य ते आम्हाला कळत नाही, पण मिथ्या जगत आम्हाला कळतं. समर्थाने म्हणलं देव अंतरी अंतरी, हृदयाचंच देव आहे, भेटी नाही जन्मभरी. जन्मभर भेट येत होत नाही हो. एकदा एक कुठेतरी मी कीर्तनकारांना सांगितलं, दृष्टांत ऐकला, शॉर्ट थोडा दृष्टांत पण मार्मिक. ते म्हणाले एका मंदिरासमोर एक भिकारी सदैव वयाच्या 8व्या वर्षापासून 88 वर्षापर्यंत बसून राहत होता भीक मागत आणि 88 वर्षीतून गेला. आता त्या गल्लीतल्या गावकऱ्यांनी त्याची समाधी बांधायला ठेवली तिथंच. का तर एकच बघा, तो फार प्रामाणिक होता. त्यानं जे मिळेल तेच घेतलं, जे मिळेल तेच खाल्लं आणि मुख्य म्हणजे त्याला बाकी काहीतरी जमलं नाही तर तो सदाचारी होता, सद्वर्तनी होता. आणि तो सदाचारी सद्वर्तीनं असणारा आणि एकाग्रतेनं त्या भगवंताच्या दारात बसून भिक्षा मागत होता. या एवढ्या केवळ गुणावरती त्याचा एक पुतळा तिथं बांधायचं ठरवलं म्हणून तो बसत होता. त्या जागेवरती खोदकाम सुरू झालं. जास्तीत जास्त 4-5 फुटापर्यंत खाली खोदण्यात आलं आणि खोदल्याबरोबर एक सोन्याचा हंडा सापडला. आता विचार करा, ज्या पैशासाठी आयुष्य त्यांना 88 वर्षापर्यंत आयुष्य घालवलं आणि तो पैसा त्याच्या खालीच होता. काय फार अंतरावर होता का नाही, पण जन्मभर कळाला का नाही, जन्मभर मिळाला का नाही. तशी आमची अवस्था आहे की परमात्मा हा जास्त नव्हे 4 बोटाच्या अंतरावरच तुमच्या हृदयात येतो, पण हा हृदयातला परमात्मा आम्हाला कळत नाही. त्याचं कारण माया. तसं 4 फुटावर असलेला सोन्याचा हंडा त्याला मिळाला नाही, पण एक पैसाठी उन्हात तो बसून राहिला. तशी माणसाची अवस्था आहे. भगवंत जवळ आहे आणि नरदेहाचं सोनं तुमच्या होईल, पण तू मायामध्ये आडवी येते नो. एकदा एका गुरुजीकडे ते म्हणाले, गुरुजी तुमच्याकडे तो दगड आहे म्हणाले की ज्याचं सोनं होते म्हणाले, असा तो ग्रे रंगाचा जो पत्थर. तर गुरुजी म्हणाले तो माझ्याकडे आहे म्हणाले, पण तो त्या लोखंडाची पेटी ठेवलेला आहे. त्यानं विचार केला, लोखंडाच्या पेटीत तो दगड ठेवल्यानंतर त्याचं तो सोनं व्हायला पाहिजे, मग सोनं कसं होत नाही. त्यावेळेस गुरुजींनी सांगितलं मी तुला दाखवतो नंतर. गुरुजी स्नानावर आले. गुरुजीनं तो पेटी उघडली, आपली ती लोखंडाची डब्बी उघडली आणि त्या डब्बीतून तो दगड काढला की ज्याच्या स्पर्शानं सोनं होतं. तो म्हणाला आहे, पण ह्या लोखंडी पेटी सोनं का झालं नाही. तर त्यांनी सांगितलं, अरे वेड्या, या लोखंडी पेटी बघ ना कशावर ठेवली आहे.
ही लोखंडी पेटी त्या वेल्वेटच्या 4 पदरी कापडावर ठेवलेली आहे. आणि 4 पदरी कापडावर ठेवलेलं असल्यामुळे त्या लोखंडी पेटीचं सोनं झालेलं नाही. तसा ही 4 पदरी जी आहे माया, ही तुमच्या भोवती असल्यामुळे तुमचं आणि परमेश्वराचं जे ते जुळत नाही. परमात्मा आम्हाला कळतच नाही, भगवंत आम्हाला कळतच नाही. आणि म्हणून भगवंताला कळण्यासाठी साधना उपासना करावी. भारद्वाज मुनीच्या आश्रमातून नंतर राम लक्ष्मण सीता अत्रि मुनीच्या आश्रमात आले. आता या दंडकारण्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे काही ठिकाणी 6 महिने, काही ठिकाणी वर्षे, काही 2 वर्षे, काही 3 वर्षे असे ते फिरत आले. भारद्वाज ऋषीच्या आश्रमातून अत्रीच्या आश्रमात आले. अत्रि ऋषीच्या आश्रमातून ते शरभंग ऋषीच्या आश्रमात गेले. शरभंग ऋषीच्या आश्रमातून ते सुतीक्षण मुनीच्या आश्रमात गेले. सुतीक्षण मुनीच्या आश्रमातून ते मंदकर्ण ऋषीच्या आश्रमात आले. तिथून ते वाल्मिकीच्या आश्रमात आले. वाल्मिकीची त्यांची प्रत्यक्ष भेट झाली आणि नंतर ते अगस्त्य मुनीच्या आश्रमात गेले. आणि अगस्त्य मुनीच्या आश्रमातून मग ते पंचवटीला, नाशिकला गेले आणि तिथून रावणाने सीता पळवली. तर या सगळ्या ऋषींच्या मुनींच्या आश्रमात ते 6 महिने, वर्षे, 2 वर्षे असे फिरत राहिले आणि ऋषीमुनीच्या सानिध्यात सत्संग करत राहिले. अत्रि मुनींच्या आश्रमात आल्यानंतर हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आणि त्यांची पत्नी होती अनुसया. अनुसया म्हणजे असूया नसणारी स्त्री, जिच्यामध्ये असूयाच नव्हती. सर्वश्रेष्ठ पतिव्रता होती या भूतलावरची. सत्यानं वागणारी, धर्मानं वागणारी, शीलानं वागणारी, सदाचारानं, नीतीनं वागणारी, नियमाचं पालन करणारी, विनयशील पतिव्रता होती. अत्यंत सद्गुणी. आणि मग या ठिकाणी एकदा नारद महर्षी आले होते आणि नारदाचा परिचय झाल्यानंतर नारद कैलास पर्वतावर गेले. कैलास पर्वतावर गेल्यानंतर पार्वतीने त्यांचं स्वागत केलं आणि पार्वतीनं स्वागत केल्यानंतर नारद महर्षींनी पार्वतीबद्दल तिची कथा सांगायला सुरुवात केली की भूतलावर या पार्वतीसारखी अशी पतिव्रता नाही म्हणाले. अहो म्हणाले, तिचं पतिव्रते काय आहे, कशी पतिव्रता आहे ती. एकदा या असुरांनी आणि असुरांचे दैत्यांचे गुरु शुक्राचार्य, बळी या सर्वांनी वरुणाला सांगितलं की भूतलावर पाऊस पाडायचाच नाही. 5 वर्षे 12 वर्षे पर्जन्य वृष्टी झालेली नव्हती. भूतलावरचे सगळे लोक भुकेनं पाण्याने तडफडून मरू लागले. पण हिचं पातिव्रत्य असं होतं की ज्या पंचकृषीमध्ये कसलीच कमतरता नव्हती. सुजलाम सुफलाम, अन्नाची कमी नाही, पाण्याची कमी नाही. त्यामुळे तिची चर्चा सगळीकडे झाली. का तर ती पतिव्रता आहे. मग पार्वतीला लक्ष्मीला ते नाही पडलं. पार्वतीनं लगेच लक्ष्मीला आणि सावित्रीला फोन करून सांगितलं, असं असं आहे, नारद असं असं म्हणताय. तिघीजणी आल्या. तिघीजणीची बैठक झाली, एक मीटिंग झाली आणि मीटिंगमध्ये एक चर्चा झाली की खरं म्हणजे त्रिभुवनात आपल्या तिघीशिवाय खरी पतिव्रता कोणीच नाही आहे. मग ही अनुसया कोण आली, कोण ही अत्रि मुनी. आणि म्हणाले ती पतिव्रता आहे, आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. यांच्यामध्ये असूया निर्माण झाली बघा. आणि असूया निर्माण झाल्यानंतर या तिघींनी ठरवलं की नाही, म्हणाले आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणारी पतिव्रता भूतलावर नकोच. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आपण तिचं सत्वहरण करू. आता ही असूया नसणारी स्त्री होती. अनुसयेनं राम लक्ष्मण सीता यांचा आणि अत्रि मुनीनं स्वागत केलं.
स्वागत केल्यानंतर त्यांची पाद्यपूजा केली, राम लक्ष्मण सीतेची, अनुसयेने स्वतः अत्रिमुनी. काही काळ अत्रिमुनीच्या आश्रमात राम लक्ष्मण सीता राहिले. पाद्यपूजा झाली, कंदफळ मिळाले, चर्चा झाली, दोघांना खूप आनंद झाला होता. मग रामप्रभूनं सीतेचा परिचय करून दिला की दंडकारण्यामध्ये माझी सेवा करण्यासाठी आलेली आहे. पती हीच पत्नीच्या सुखदुःखाची भागीदारी, असं तिचं मत आहे. आणि मग तिचा सगळा परिचय सांगितला की ही प्रत्यक्ष आदिमायादी शक्ती आहे. पद्माक्ष राजाच्या पोटी हिनं जन्म घेतला होता. कुशध्वज राजाच्या पोटी हीच वेदवती म्हणून जन्माला आलेली होती. ही माँ भगवती आहे, तिचंच हे रूप आहे, तिचंच हे स्वरूप आहे. आणि स्वयंवरामध्ये धनुष्याला प्रत्यंच्या लावायचं जे वर ठेवला होता, त्या स्वयंवरामध्ये मी त्या धनुष्याला प्रत्यंच्या लावली आणि सीतेने मला वरमाला घातली, आमचा विवाह झाला. सीतेची सविस्तर वर्णन त्याने सांगितलं की धनुर्भंग कसा झाला, काय झाला. मग नंतर पुढे मग राज्याभिषेकाची तयारी, कैकेयीनं 2 वर मागितले आणि त्या पितृ आज्ञेनं 14 वर्षाचा वनवासासाठी मी निघाला असताना माझ्यावर लक्ष्मण आला, लक्ष्मणावर सीताही आलेली. कारण सीता देखील पतिव्रत आहे. तिनं सांगितलं की मी तुमच्या बरोबर राहणार. रामप्रभू म्हणाले, मी खूप समजावून सांगितलं की वनामध्ये फार त्रास होईल, परंतु ती ऐकायला मुळीच तयार नाही. तिनं सांगितलं की जसं गुलाबाचं फूल गादीवर ठेवलं असता मुरजून जातं, तसं मी राजवाड्यात ठेवलं तर मी मुरजून जाईल. माझा कोमल देह छिन्न विच्छिन्न होईल, पण तुमच्यावर किती जरी त्रास असला ना तरी मला त्याचा काही परिणाम होणार नाही. आणि म्हणून मी तिला घेऊन. आता या अनुसयेबद्दल विचारलं असताना तिने उत्तर दिलं नाही. पण अत्रि मुनींनी सगळी कथा सांगितली की असूया नसलेली ही स्त्री पतिव्रता, आणि जिच्या पातिव्रत्यामुळे आमच्या या भागामध्ये दुष्काळाचं रूपांतर सुकाळात झालं. भरपूर पर्जन्य, भरपूर धनधान्य, सगळा भाग सुजलाम सुफलाम झाला. आणि म्हणून सगळ्या त्रिभुवनात तिची श्रेष्ठ पतिव्रता म्हणून कीर्ती पसरली. आणि त्याचा परिणाम असा झाला की सावित्री, पार्वती, लक्ष्मी या तिघींनी तिची परीक्षाच घेतली. परीक्षा घेतल्यानंतर हिने या तिघी जणींनी एक बैठक घेऊन बैठकीमध्ये एक ठरवलं की आपण तिच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता आहोत आणि आपण तिचं सत्वहरण करू. बेत आखला. सत्वहरण करायचं म्हणल्यानंतर तिन्ही राणींनी आपल्या पतीकडे हट्ट केला. आणि मग हे तिघं, ब्रह्मा, विष्णू, महेश, हे तिघं एका ब्राह्मणाच्या वेशीमध्ये अनुसयाच्या आश्रमात आले. या ठिकाणी अनुसयेचं स्वागत केलं, सत्कार केला, पाद्यपूजा केली. अनुसयेनं त्या तिघांचं कंदफळमुळे दिले, पण त्यांनी फलाहार काही घेतला नाही. मग ती म्हणाली तुम्ही भोजन करून जा. आणि तिनं त्या अतिथींना देव म्हटलं. ती म्हणाली की तुम्ही माझ्याकडे अतिथी म्हणून आलेला आहात आणि आमची एक संस्कृती, आमची एक परंपरा की अतिथी देवो भव. आलेल्या अतिथीला आम्ही परमात्मा, परमेश्वरच मानतो, देव मानतो, म्हणून तुम्ही माझ्या इथे येऊन माझ्या इथं भोजन करून जा. पण त्यांना तिचं सत्वहरण करायचं होतं, तिची परीक्षा घ्यायची. त्याने सांगितलं ठीक आहे, आम्ही तुझ्याकडे भोजन करू, पण आमची एक इच्छा आहे म्हणाली, आम्हाला नग्न अन्न द्या, वाढावं, परसावं लागेल, वाढावं लागेल. तिथं सांगितलं काय हरकत नाही. कारण कसं असतं माहिती आहे का, अहो प्रत्यक्ष ती पतिव्रत आहे. जिच्या मनामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर याला सहाराच नाही, वासनेला काही थाराच नाही आहे, अशी वासनारहित, कामरहित असणारी स्त्री
तिला काय फरक पडणार आहे अंगावर वस्त्र आहेत आणि वस्त्र नाहीत तरी? कारण मन शुद्ध आहे, मन पवित्र आहे. तुकाराम महाराजांचे एक अभंग आहे, लागता संत चरण रज वासनेचे बीज जळूनही जाय. संतांच्या चरणाची रज जर तुम्ही डोक्याला लावली धूळ तर वासना नष्ट होते. इथं तर प्रत्यक्ष आलेले आतीचे म्हणजे परब्रह्म परमात्मा परमेश्वर होते, आणि परब्रह्मासमोर कसली लाजावी? ठीक आहे म्हणे. आता अतिथी देवो भव, तिनं त्यांना परमात्मा परमेश्वर मांडलं. आता इथं नग्न या शब्दाचा खरा अर्थ काय तो तुम्हाला आम्हाला माहीत नसल्यामुळे आम्ही अज्ञानी लोक नाही तो भलता सरता अर्थ काढतो. नग्न म्हणजे न अग्न, अग्न न दिलेलं अन्न म्हणजे नग्न रूपात वाढलेलं अन्न, नग्न याचा अर्थ. आम्हाला अग्नी न देणारं अन्न पाहिजे, शिजवलेलं अन्न नको आहे. ती म्हणली ठीक आहे, कारण तिला ती भाषा कळाली ना. पण तुम्ही आम्ही कथा ऐकणारे सामान्य लोक त्याचा अर्थाचा अनर्थ करतो. ठीक आहे, कथा ऐकणाऱ्या लोकांच्या मताप्रमाणे जर ही कथा आपण सांगायचा प्रयत्न केला, ठीक आहे. नग्न होऊन तिनं अन्न वाढायला सुरुवात केल्याबरोबर अगोदर तिनं काय केलं की त्या तिघांना पाठावर बसायला सांगितलं, पतीच्या चरणाचं तीर्थप्राशन केलं, आणि ते चरण तीर्थ तिनं त्या 3 बालकावर आपलं त्या ब्रह्मा विष्णू महेश यावर प्रोक्षेपण केल्याबरोबर ब्रह्मा विष्णू महेश 1-1 महिन्याची बालच झाले, बालकच झाले. 1-1 महिन्याची 3 बाळ झाले. मग माता अनुसयेनं त्यांना छानपैकी दूध पाजलं, स्तनपान केलं आणि पाळण्यात झोपवलं, आणि तिचा नित्यक्रम सुरू झाला. अशा प्रकारे तिचा नित्यक्रम सुरू झाल्यानंतर 6 महिने झाले, ब्रह्मा विष्णू महेश परत आलेले नाही. आणि मग त्यामध्ये पार्वती, सरस्वती, सावित्री, लक्ष्मी यांच्या आपसामध्ये कुरबुर सुरू झाली की आमचे पतिराज आले नाही, आमचे पतिराज आले नाही. त्याच काळामध्ये नारद महर्षींची कैलास पर्वतावरती वारी आली. पार्वतीने विचारलं, अहो आमचे हे 6 महिने झाले आलेच नाही म्हणाले. सावित्री आणि लक्ष्मी सारख्या मला भंडावून सोडत आहेत, सारखे विचारत आहेत म्हणाले. नारदांचं ते आता येणार नाहीत म्हणाले. अहो आम्ही तुम्हाला सांगितलं, तुम्हाला पटलं नाही. तिचं पातिव्रत्य काय, तिची शक्ती, की त्या माऊलीनं या तिघांनाही 1-1 महिन्याचं बाळच केलं, आणि खरी पतिव्रत आहे. ज्या पतिव्रतेची भगवंतावर सत्ता चालते तिला खरी पतिव्रता म्हणतात. आणि तुकाराम महाराजांनी याची व्याख्या देखील अभंगातून सुंदर केली. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी चाले सत्ता. भगवंतावर सत्ता चालते ती खरी पतिव्रता. आणि अशा प्रकारचं सांगितल्याबरोबर ती परेशान झाली, घाबरली. आता म्हणली, नारदा आमचं चुकलं हो, आम्ही तिला ओळखलंच नाही. खरंच ती एवढी पतिव्रत आणि एवढी पुण्यवान आहे हे आता आम्हाला कळालं. आता यातून काही आम्हाला मार्ग सांगा. नारदाने सांगितलं, काही काळजी करू नका. ती असूया नसणारी स्त्री आहे. तिच्या मनामध्ये कसलाही असूया नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, काही नाही. तुम्ही जा, तुमचं ती स्वागत करील, आणि तुमच्या इच्छेप्रमाणे तुमचे पतिराज तुमच्याबरोबर देईल. मग या पार्वती, लक्ष्मी आणि सावित्रीनं अनुसयेकडे जायचं ठरवलं, आणि त्या तिघीजणी आल्यानंतर अनुसयेने त्यांचं स्वागत केलं. स्वागत केल्यानंतर या तिघींना खूप आनंद झाला. मग या तिघींनी त्यांना तिची क्षमा मागितली. तिचं सांगितलं की आमचं चुकलं, खरंच तू पतिव्रत आहे, तू आमच्या पतिराजाने 1-1 महिन्याची बालकच केली, आता आमचे पतिराज आम्हाला परत दे. ती म्हणली, बघा पाळण्यात पहा येऊ, 6 महिन्याचा काळ झाला, 6 महिन्याची बालकं झाली होती. 6 महिन्याच्या मोठमोठ्या पाळण्यामध्ये मोठे बालके झोपलेले होते. पाहता तर ओळखू येणं. मग त्यांनीच अनुसयेला विनंती केल्यानंतर अनुसयेनं पतिचरणाचं तीर्थ आणलं, ते तीर्थ प्राशन केलं, आणि उरलेलं तीर्थ या तिघावर प्रोक्षेपण करतात. मूळ ब्रह्मा विष्णू महेश तिघजणं उभे राहिले. आता तिघजण उभं राहिल्यानंतर अनुसयेने त्यांना विनंती केली. आत्री मुनी आली की तुम्ही या ठिकाणी माझ्याकडे 6 महिन्यापासून राहतात, माझा काळ अत्यंत उत्तम आणि छान जातो. आता तुम्ही गेल्यावर मला करमणार नाही.
तुम्ही जाण्याबद्दल माझा विरोध नाही, तुम्ही मूळ रूपात जा ब्रह्मा विष्णू महेशाच्या, पण तुम्ही तिघं मूळ एक रूपात माझ्याकडे राहा. आणि म्हणून भगवंताला दत्त अवतार घ्यावा लागला, ब्रह्मा विष्णू महेश, आणि तिघंजण एक रूपात तिथे राहिले. आता या दत्त अवतारामागचं अजून एक कारण आहे की अद्वैतवाद. पूर्वीपासून समाजामध्ये हरिहर भेद केला जातो. हा हरिहर भेद होऊ नये, ब्रह्मदेव विष्णू आणि महादेव सगळे एकच आहेत हे या जगताला कळावं, आणि त्याकरिता हा ब्रह्मा विष्णू महेशाचा एकच दत्त अवतार या भूतलावरती भगवंताने घेतलेला आहे. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत, काठी झोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान, शंखचक्र गदा हाती, पायी खडावा गर्जती, माथा शोभे जटाभार, अंगी विभूती सुंदर, तुका मने दिगंबर तया माझा नमस्कार. असा ह्या दत्तात्रय भगवंताचा त्या ठिकाणी अवतार झाला. आणि अवतारामागचं खरा हेतू हाच आहे की पूर्वीपासून समाजामध्ये अशा प्रकारचा भेदभाव आहे बघा. म्हणजे आजही तुम्ही जर समाजाकडे पाहिलं तर समाजामध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की आज देखील समाजामध्ये हरिहर भेद मानला जातो. आज वैष्णव आणि शैव हे 2 भाग पडलेले तिथं. वैष्णव हे विष्णूला मानतात आणि शैव हे महादेवाला मानतात. अशा रीतीनं हा भाग आज परिस्थिती आज समाजामध्ये आहे. आता ही परिस्थिती समाजामध्ये का निर्माण होते, समाजामध्ये ही का समाजातून हिचं उच्चाटन होत नाही लवकर, ते उच्चाटन लवकर न होण्याचं कारण असं असतं की समाजामधले काही गोष्टी हे पाळमुळं खूप खोल गेलेले असतात. तशी आमची भारतीय संस्कृती फार जुनी आहे. मागचा जर इतिहास पाहिला तर तुमच्या लक्षात येईल ऋषीमुनींनाही भेदभाव केलेला आहे. आम्हाला भागवतामध्ये एक कथा येते, थोडक्यात बघायचं आपल्याला, की भागवतामध्ये सगळे ऋषी एकत्र जमले असताना या सगळ्यांनी विचार केला की सर्वात श्रेष्ठ देव कोण, आणि जबाबदारी दिली भृगुमुनीवर. भृगुमुनीने जाऊन तिघांची परीक्षा घेतली आणि परीक्षा घेऊन भृगुमुनीने सांगितलं सर्वात श्रेष्ठ देव विष्णू परमात्मा. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हाच होतो की या ऋषीमुनीमध्ये देखील भेदभाव होताच, द्वैत होता, अद्वैतवाद नव्हतं. आणि श्रीमद भागवतून पुढचं सगळं तत्त्वज्ञान वेदांतच अद्वैतवर आहे. आणि मग अद्वैताचं तुम्हाला ज्ञान पटण्यासाठी भगवंताने सांगितलं की ब्रह्मा विष्णू महेश भेद करू नका, मी एकच आहे, ब्रह्मदेव मीच आहे, विष्णू मीच आहे आणि महादेव एकच आहे. हरिहरात भेद नाही हे दाखविण्यासाठी हा दत्त अवतार झाला आहे. बरं, हा हरिहरातला भेद ऋषींनी केला, तसा देवादिकाची देखील कथा आहे भागवतामध्ये दक्ष प्रजापतीची. दक्ष प्रजापती हे विष्णूला मानणारे होते आणि म्हणून त्यांनी हराचा महादेवाचा जे ते अपमान केला जावई असून देखील, आणि शेवटी सतीला आपला प्राणत्याग करावा लागला. अशा प्रकारची कथा भागवतात आहे. म्हणजे त्या ठिकाणी देखील आपल्या दक्ष प्रजापतीनं तिथं हरिहरामध्ये भेद केलेला आहे. म्हणजे ऋषींनी केला, देवानी केला, संतांनी पण केला आहे. आमच्या संत श्रेष्ठ संत आपले पंढरपूरचे, या श्रेष्ठ संतांचं देखील वर्णन करताना असं सांगितलं जातं की या संतांचं वैशिष्ट्य असं होतं की ते याला महादेवाला मानतच नव्हते, पांडुरंगाला मानतच नव्हते. महादेव भक्त, देवा तुझा मी सोनार, आणि नामा त्या तुझा मी सोनार हे असे नरहरी सोनार देवाला स्वतः सोनार म्हणणारे. आणि केव्हा हरिहर भेद नाहीचा झाल्यानंतर त्यांनी पांडुरंगाला म्हटलेले की देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार. परंतु आधी ते पांडुरंगाला मानत नव्हते. पंढरपूरमध्ये राहत असून काशीहून त्यांची 3 पिढ्यापासून 3 पूर्वजापासून पंढरपुरात राहायला आलेले नरहरी सोनार, हाकेच्या अंतरावर पांडुरंगाचं मंदिर आहे, पण पांडुरंगाला कधी जात नव्हतं. संतामधला भेद सांगतो मी. आणि एकदा मग त्यांच्याकडे एक गृहस्थ आले, म्हणाले बाबा मी पांडुरंगाला सोन्याची कमरपट्टा करायचा ठरवलेला आहे आणि तुम्ही चांगले कारागिरात करून द्याल का? म्हणले हो, करून दिला. नेऊन त्यानं घालायचा प्रयत्न केला, पण तो येईना, लहान झाला.
परत लहान झाला, मोठा केला, परत मोठा झाला, परत लहान झाला. असे 3-4 वेळेस झाल्यानंतर तो सावकार म्हणला, चला ना तुम्ही माझ्या गाडीमध्ये, इथून हाकेच्या अंतरावरी तुम्हाला गाडीत नेतो, गाडीत जाऊन चोरतो. नाही ना म्हणले, मी त्या पांडुरंगाला पाहत नाही, मी त्याचं दर्शन घेत नाही. म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधून चला. डोळ्यावर पट्टी बांधून नेल्यानंतर ज्यावेळेस त्या गाभाऱ्यात नेलं, गाभाऱ्यात त्यांना सोडल्यानंतर ते माप घेऊ लागले कमरेचा, तर ते स्पर्श झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की शिवलिंग आहे. पाहतात तर शिवलिंग दिसायलं, आणि क्षणात बघतात तर परत कंबर दिसायली, परत शिवलिंग, परत कंबर. असं पाहायला सुरू झाल्यानंतर त्यांनी डोळ्याची पट्टी बाजूला करून पाहिल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष त्या ठिकाणी शिवलिंग आणि पांडुरंग दोन्ही दिसले. आणि त्यांच्या लक्षात आलं की हरिहरामध्ये भेद करू नये. संतांचं, देवांचं, ऋषींची उदाहरण पाहिले. आज समाजामध्ये देखील शैव आणि वैष्णव असा फरक आहे की विष्णूचे भक्त उभं गंध लावतात आणि शैव आडवं गंध लावतात. विष्णूचे भक्त महाशिवरात्रीच्या दिवशी पुरणपोळी करून खातात आणि महादेवाचे भक्त महाशिवरात्रीला उपवास करतात. अशा प्रकारचा हा हरिहर भेद नाहीसा व्हावा आणि अद्वैतवादाचा सिद्धांत लोकांना पटावा, म्हणून या ठिकाणी हा रामायणामध्ये ही जी दत्त जन्माची कथा लिहिली बघा. मग या ठिकाणी त्या मातेनं, म्हणजे अनुसूया मातेनं तिला वस्त्र अलंकार दिले, कर्णभूषण दिले, तिच्या हाताला चंदनाची उटी लावली, भांगेत गुलाल भरला, तिला हिरवा चुडा दिला. आणि अशा रीतीनं जवळपास 6 महिने त्या ठिकाणी हे राहिले. आणि 6 महिन्यानंतर तिथून मग यांनी विचार केले की आता आपण पुढच्या दंडकारण्यात जाऊ. आणि मग तिथून ते पुढे आले. तर सरळ आल्यानंतर त्यांना आधी विराध नावाच्या राक्षसाचं वन लागलं. या विराध नावाच्या राक्षसाचं वन लागल्यावर त्यानं त्या पाहिलं की तो असा भयानक राक्षस होता. त्याचे लांब हात होते, लांब लांब हातावर लांब लांब केस होते, हिरवे बुटबुटीत डोळे होते, महाक्रूर होता दिसायला. ते डोळे लाल बुंद आरक्त दिसत होते. त्याची जिव्हा देखील लाल आणि मोठी दिसत होती आणि बाहेर डोंबत होती. त्याचं तोंडही मोठं होतं. त्यानंतर भयानक मोठं नाक होतं, भेसूर चेहरा होता, मोठमोठे दात होते, अंगावर लांब लांब केस होते. असा अकराळ विक्राळ देहधारण केला. तो बकासुरापेक्षा जास्त त्याला अन्न खायला लागत होतं. आणि असा तो राक्षस त्यानं सीतेला उचलून धरलं. सीतेला उचलून घेतलं, तो तिला माझी पत्नी हो असं म्हणत होता. आणि नाहीतर मी या दोन्ही तपस्व्यांना खाऊन टाकतो, तू माझ्याशी जर लग्न करणार नाहीस तर, असं तो बोलत होता अद्वा. राम लक्ष्मणाला लक्षात आल्यानंतर राम लक्ष्मण तयार झाले आणि त्यांनी त्याच्यावरती बाण चालवायला सुरुवात केली. परंतु त्याचा काही मृत्यू होईना. आणि शेवटी बाणाची एवढी वृष्टी केल्यानंतर देखील तो मारला जात नाही. त्याचे लांब लांब हात होते, लांब लांब हात असत त्यांनी ते बाणाचे साईन हात तोडले, दोन्ही हात तोडले, दोन्ही पाय तोडले, तरी तो गुरगुर फिरत होता. तो काही मरत नव्हता. त्यानंतर मात्र राम लक्ष्मणाला आश्चर्य वाटलं आणि त्यालाही यांचं आश्चर्य वाटलं. तो म्हणाला की आजपर्यंत या वनामध्ये माझ्याशी एवढं तुंबळ युद्ध करणारा कोणीच पुरुष आलेला नाही. तुम्ही कोण आहात हे मस्त? कदाचित तुम्ही कोणी दैवी पुरुष आहात का? कारण तुम्ही दैवी पुरुष असणार त्याच्याशिवाय माझ्याशी तर युद्ध करू शकत नाही. माझे हात दोन्ही तोडले, पाय तुटले, आणि मला सांगतो की मला असल्या प्रकारचे एक वर दिलेला आहे. आणि तो वर मला असा आहे परमेश्वरानं दिला, ब्रह्मदेवानं, की नैनन छंदंती शस्त्रांनी नैनन दहती पाव का. मी शस्त्रानं मारलं जाणार नाही, दहती पाव का, मी जळेल काट्या कुट्यात, पण मला शस्त्र असताना मला मृत्यू येणार नाही असं मला वर दिलं असल्यामुळे तुम्ही माझ्या किती शस्त्र चालू तरी मी मरणार नाही. परंतु तुम्ही कोणते दैवी पुरुष आहात हे माझ्या लक्षात आलं, म्हणून मी तुम्हाला माझा परिचय देतो आणि तुम्ही तुमचाही मला परिचय द्या. त्याने सांगितलं की मी तुंबर नावाचा गायक होतो म्हणून. मद्यप्राशन केल्यानंतर देवसभेमध्ये मी रंभेशी चाळे केले आणि रंभेशी चाळे केल्यानंतर मला कुबेरानं शाप दिला की तू राक्षस होशील, आणि उशापही दिला की विष्णूचे अंश असणारे राम आणि लक्ष्मण यांच्या दर्शनानं तुझा उद्धार होईल. म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही विष्णू परमात्माचे दूत तर नाहीत ना, तुम्ही राम लक्ष्मण तर नाहीत ना, तुम्ही असतात तर माझी तुम्हाला विनंती आहे,
काट्याकुट्या टाकून माझं दहन करा आणि त्या दहनामधून मला दिव्य रूप प्रकट होईल आणि मग मी तुम्हाला नमस्कार करेल आणि नंतर मग मी माझं स्वर्गात प्रस्थान करेल. असं सांगितल्याबरोबर त्यांनी सीतेला सोडून दिलं होतं. दोन्ही हात तुटले होते, दोन्ही पाय तुटले होते. त्याचा तो देह एका खड्डा होता तिथं पडलेला, खड्ड्यामध्ये काटक्या कुटक्या आणून लक्ष्मणाने रामायण टाकल्या आणि त्याला त्याच्यामध्ये ढकलून दिलं आणि तो त्या काट्याकुट्या पेटविल्यानंतर त्याचा तो देह त्याच्यामध्ये भस्म झाला आणि त्याच्यातून एक दिव्य पुरुष बाहेर आला. दिव्य पुरुष बाहेर आल्यानंतर त्यांनी राम लक्ष्मणाला नमस्कार केला आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी त्याला विमान आलं आणि तो विमानात बसून स्वर्गात निघून गेला. अशा रीतीनं विराध नावाच्या राक्षसाचा वध या ठिकाणी राम लक्ष्मणाने केला. नंतर विराधाच्या मुक्तीनंतर हे पुढच्या आश्रमात आले राम लक्ष्मण. ह्या दंडकार्यातून वाटचाल करता 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 शरभंग ऋषीचा आश्रम लागला. हे अत्यंत तपस्वी होते, ब्रह्मज्ञानी होते, खूप सत्संग केला होता, खूप तपश्चर्या केली होती आणि म्हणून काय झालं की यांना ब्रह्मलोकात एक जागा झाल्यामुळं ब्रह्मलोकातून इंद्राने स्वतः विमान पाठवलं होतं की शरभंग ऋषी, तुमची तपश्चर्या, तुमचं ज्ञान, तुमचं पुण्य, या पुण्यामुळे एक स्वर्गामध्ये एक स्थान रिकामा झालं आणि त्या स्वर्गामध्ये तुम्हाला आम्ही संधी देत आहोत. विमान पाठवलं, आपला सेवक पाठवला विमानामध्ये आणि त्या विमान आल्यानंतर त्याने त्या शरभंग ऋषीला नमस्कार केला, नमन केल्यानंतर त्यांना विनंती केली की स्वामी, आपला यज्ञ या नामस्मरण, चिंतन, साधना, उपासना या पुण्यामुळं तुम्हाला ब्रह्मलोकामध्ये स्थान मिळालेलं आहे आणि म्हणून तुम्ही स्वर्गात यावं ही आमच्या इंद्रराजांची विनंती आहे आणि त्याच्याकरता मी तुम्हाला निमंत्रण द्यायला आणि त्यांना तुम्हाला नेण्यासाठी विमान घेऊन आलेलो आहे. शरभंग ऋषीने विचार केला, म्हणाले ठीक आहे, म्हणाले तुम्ही विमान घेऊन आलात, माझ्या पुण्यामुळं, माझ्या नामस्मरणामुळे, सत्संगामुळे, हे सगळं पुण्य केल्यामुळे मला ब्रह्मलोक प्राप्त झाला, मान्य. परंतु शरभंग ऋषी त्याला म्हणाले, हा ब्रह्मलोक मला किती काळ मिळणार आहे? कारण शरभंग ऋषी हे सामान्य नव्हते, अंतर्ज्ञानी ऋषी होते, त्यांना सगळ्या शास्त्राचं पुराणाचं ज्ञान होतं. त्यांनी सांगितलं की बाबा, स्वर्गाचं जे काही पुण्य आहे हे किती काळ टिकतं म्हणाले, हे जास्त काळ टिकत नसतं म्हणाले. या भूतलावरती यज्ञ याग करून जे लोक पुण्य संचय करतात अशांना स्वर्गात काही काळ राहायला मिळतं, पण स्वर्गात त्यांचं पुण्य संपलं की त्यांना परत भूतलावर यावं लागतं. तो सेवक म्हणाला, महाराज, त्या स्वर्गसुखासाठी लोक किती प्रयत्न करतात आणि तुम्हाला अनायासे सहज सुख मिळालं पण तुम्ही त्याचा नाकार करता, मला आश्चर्य वाटतं. अहो, जेथे अमरत्व हे सिंहासन, राजधानी भुवन अमरावती, जेथे महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जीव गावी खिल्लारे कामधेनूची, काय सुख सुख आहे म्हणाले. अमरत्व हे आहे तिथं म्हणाले, महासिद्धीची भांडार आहेत, अमृताची कोठार आहेत, कामधेनूची खिल्लार आहेत, त्यामुळं कोणत्या गोष्टीची कमी नाही, सगळं सुखच सुख, दुःखाचा लवलेश नाही. आणि अशा ठिकाणी येण्यासाठी स्वर्गातलं स्थान प्राप्त व्हावं म्हणून अनेक ऋषीमुनी प्रयत्न करतात, पण महाराज तुम्हाला अनायासेची संधी आली पण तुम्ही का नाही म्हणता? त्यावेळेस शरभंग ऋषींनी सांगितलं, म्हणले बाळा, याचा संपूर्ण शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की स्वर्गाचं सुख हे फसवं आहे. तुम्ही जरी त्याला अमरत्व म्हणता, तुम्ही त्याला खरं अमर होणं म्हणत नाही. किती का तुम्ही अमर राहता? अहो, जोपर्यंत तुम्ही या भूतलावर केलेलं पुण्य आहे यज्ञ यागातीच्या सहाय्यानं, जे ते पुण्य जोपर्यंत तुमचं आहे तोपर्यंत तुम्हाला तिथं राहता येत नाही. म्हणजे हे काय कायमचं अमरत्व आहे का? नाही. यातून काय मोक्ष मिळतो का? नाही. यातून काय मुक्ती मिळेल? अहो, हा मोक्ष, हा मुक्ती, हा तर सोहळा स्वर्गात नाहीच आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तिथं नामस्मरण नाही, चिंतन नाही, सुख नाही, सोहळा नाही, मुक्ती नाही आहे. मुक्त जर व्हायचं असेल तर स्वर्गात गेलेल्या या सगळ्या अमर लोकांना, स्वर्गातल्या भगवंताला
या भूतलावरती यावं लागतं आणि भूतलावरती येऊन त्यांना मुक्ती प्राप्त करून घ्यावं लागते. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गातले अमर त्याच्यासाठी काय म्हणतात की मृत्यूलोकात आमचा जन्म व्हावा. हां, मग त्यांना जर तिथं अमर होता आला असतं तर कशाला मृत्यूलोकात? त्यांनी सांगितलं मृत्यूलोकामध्ये नामस्मरण चिंतन हा सुख सोहळा आहे आणि या नामस्मरणाच्या चिंतनाच्या सहाय्यानं मुक्त होता येते. स्वर्गात मुक्ती मिळत नाही. स्वर्गात एवढंच आहे, सुख मिळेल, आनंद मिळेल आणि पुण्य संपलं की मग तुम्हाला भूतलावरती यावं लागते. मग पुण्याची पावटी सरे, मग इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागते माघारे मृत्यूलोकात आणि मग तिथून परत तुम्हाला मृत्यूलोकात यावं लागतं. म्हणून तुकाराम महाराजांनी एक नाही दोन दोन अभंग लिहिले. हो, पहिला लिहिला स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. अजून एक अभंग आहे त्यांचा, हे लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो दास विठ्ठलाची झालो. अहो, या मृत्यूलोकातला देह देव इच्छा करतात हो, पण आम्ही नशिबवान आहोत की आम्हाला या मृत्यूलोकामध्ये जन्म झाला आणि आम्ही विठ्ठलाचे दास झालो. कारण स्वर्गातलं सुख खरं सुख नाही आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की या स्वर्गाची पावटी करून हिच्या पुढे आम्ही जाणार आहोत. हां, त्याच्यावर पाय देऊन वर जाणार आहोत. आम्हाला स्वर्ग नको आहे. कारण स्वर्गातलं सुख हे खरं नाही, फसवं आहे. मान्य आहे, तिथं महासिद्धीची भांडार आहेत, अमृताची कोठार आहेत, कामधेनूची केल्लार आहेत, सगळं सुखच सुख आहे हो. पण ते सुख काय कामाचं? पुण्य संपता स्वर्ग सुखाला चटावलेले यज्ञ कार्य करणारे सगळे स्वर्गातून त्यांची हकालपट्टी येते होते ते भूतलावर येतात. आणि म्हणून स्वर्ग सुख खरं नाही. आणि त्याकरता मग या शरभंग ऋषीनं त्या इंद्राच्या त्या मातलीला त्या सेवकाला सांगितलं, जो रथ घेऊन आला स्वर्गाचा, हे पा म्हणाले, तुम्हाला सत्य सांगतो म्हणाले, माझ्या दारी प्रत्यक्ष परमात्मा परब्रह्म येणार आहे, परमेश्वर येणार आहे. जो ब्रह्म आहे, जो ब्रह्मांडाचा नायक, जो परमात्मा परमेश्वर पण मनुष्य रूपानं तो देह धारण करून या भूतलावर आलेला असला तरी ते माझं परब्रह्म आहे, तो माझा ब्रह्म आहे. आणि त्याच्या दर्शनानं मला जर इथं मुक्ती मिळणार असेल तर स्वर्गामध्ये कशाला त्या फसव्या अमरत्वासाठी मी येऊ, आणि ते फसवं सुख मला काय कामाचं? असं म्हणून त्यांनी त्या इंद्राच्या त्या सेवकाला निरोप दिला आणि इंद्राचा सेवक तो विमान घेऊन परत स्वर्गात निघून गेला. आता हे स्वर्गात जात असताना आमच्या त्या लक्ष्मणाने पाहिलं आणि लक्ष्मणाच्या मनात शंका आली की शरभंग ऋषीच्या दारात आलेलं विमान कुठे गेलं आणि कोणी नेलं, कुठे गेलं, कसं गेलं, कशाचं गेलं? रामप्रभू म्हणले, बघू त्या शरभंग ऋषीच्या घरी आश्रमात गेल्यानंतर आपल्याला सगळी माहिती मिळेलच. शरभंग ऋषीला रामप्रभू येणाऱ्याची कल्पना होती. विमान परत गेल्यानंतर सगळ्या शिष्यांना त्यांनी तयारीला सांगितलं आणि सगळ्यांनी शिष्यांनी तयारी केली बघा. आणि रामाचं आल्याबरोबर राम, लक्ष्मण, सीता या तिघांचे उत्तम रीतीनं त्यांनी त्या ठिकाणी स्वागत केलेले. आणि स्वागत केल्यानंतर या तिघांनी राम, लक्ष्मण आणि सीतेनं त्या वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध अशा ऋषींचं दर्शन घेतलं, कंदफळमुळे प्राशन केले. आणि त्यानंतर त्यांची चर्चा झाली. त्यावेळेस त्यांनी आपल्या या विद्यार्थ्यांना सांगितलं की हा राम म्हणजे परमात्मा आहे, परमेश्वर आहे, ब्रह्मांडाचा नायक आहे म्हणाले. याच्या दर्शनानं तुमची आमची मनोकामना पूर्ण होणार. राम हा विष्णूचा अवतार आहे, ब्रह्मांडाचा नायक आहे, प्रत्यक्ष ब्रह्म आहे आणि तो सूक्ष्म होऊ शकतो, तो सनातन आहे, अव्यक्त आहे, सारं त्रैलोक्य या रामानेच व्यापलेलं आहे. आणि म्हणून म्हणाले, विद्यार्थ्यांना म्हणाले की मुलांनो, याकरता मी स्वर्गाला गेलेलो नाही, कारण रामकृपेनं मला इथं मुक्ती प्राप्त होणार आहे. अशा या रामचंद्राचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. म्हणून रामचंद्र स्वागत केलं. रामप्रभू त्या ठिकाणी काही काळ राहिले
5-6 महिन्यापर्यंत रामप्रभूंनी त्या ठिकाणचा काळ अगदी आनंदात आणि उत्तम रीतीनं घालवला. त्या ठिकाणी त्या शरभंग ऋषीची रोजची साधना, उपासना, नामस्मरण, चिंतन, त्यांचे शिष्य, तिथं चालणारं सगळं होम हवन यज्ञ, रामचंद्र लक्ष्मण सीता अगदी आनंदी खुश झाले होते, सुखी होते. अशा रीतीने त्या ठिकाणी हे सगळं कार्य पाहिल्यानंतर त्यांच्या एक लक्षात आलं की आता शरभंग ऋषीनं विचार केला की म्हणाले, रामा, माझी एक विनंती आहे, तुझ्या समक्षच माझ्या या देहाला मुक्ती मिळाली. कारण मी स्वर्गात गेलो नाही, मला स्वर्गाचं सुख नको आहे, मला तुझ्या दर्शनानं मुक्ती हवी आहे. आणि असं म्हटल्यानंतर मग रामप्रभूनं आणि लक्ष्मणाने त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थित सीता वगैरे लक्ष्मणाने पेटवली. त्याच्यामध्ये त्यांनी आपला देह समर्पित केला आणि ते स्वर्गाला जाऊन मुक्त झाले. अशा रीतीनं सुतीक्षण मुनीच्या आश्रमात रामप्रभूनं बराचसा काळ घालवला. आणि तिथून मग रामप्रभू त्या पुढच्या आश्रमात आले. आता सुतीक्षण मुनीच्या आश्रमात आल्यानंतर सुतीक्षण मुनीच्या आश्रमातून पुढे मग ते मंदकर्ण ऋषी, वाल्मिकी ऋषी या सगळ्याच्या आश्रमात फिरले रामप्रभू. कुठे 1 वर्ष, कुठं 2 वर्षे, कुठं 3 वर्षे, कुठं 10 महिने, कुठं 6 महिने, असा काळ करत करत रामप्रभूनं त्या ठिकाणी 14 वर्षाचा कालावधी, या पूर्ण 13 वर्ष 6 महिन्याचा कालावधी या पूर्ण अरण्यातच घातला. आणि शेवटच्या टप्प्याला ते नाशिकला आलेले आहेत बघा, की जिथून पुढे सीता पळवून गेली. तर भारद्वाज ऋषीच्या आश्रमात, आत्री ऋषीच्या आश्रमात, शरभंग ऋषीच्या आश्रमात, इथून पुढे ते सुतीक्षण ऋषीच्या आश्रमात जातात. आणि सुतीक्षण ऋषीनं त्या ठिकाणी अत्यंत उत्तम असं तत्त्वज्ञान सांगितले. आणि ते तत्त्वज्ञान आहे नामस्मरणाचं, की नाम कसं घ्यावं, नाम कसं गावं. कारण नामस्मरण करण्याच्या पद्धती, तंत्र वेगळे आहेत. आणि ते तंत्र जर समजलं तर तुमच्या आमच्या नरहृदयाचं सार्थक होणार आहे. खरा वाल्मिकी रामायणाचा हेतूच हा आहे बा सगळा. तुम्ही या दंडकारण्यामध्ये ज्यावेळेसपासून या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर, दंडकारण्यामध्ये फक्त ऋषीमुनीसाठी ते अरण्यात आलेले नाहीत. तर या ऋषींच्या मुखातून मिळणारं तत्त्वज्ञान प्रत्येक श्रोत्यांना, कथाकारांना कळावून कथाकारांनी ते श्रोत्यापर्यंत मांडावं, म्हणून हा सगळा हेतू आहे. म्हणून भारद्वाज ऋषींनी सांगितलं नामाचं महात्म्य. आत्री ऋषीने त्या ठिकाणी सांगितलेला सिद्धांत अद्वैतवाद, की ब्रह्मा विष्णू हरिहर वेद पूर्ण एकच आहेत. शरभंग ऋषीचं दुसरं तत्त्वज्ञान, की स्वर्गातलं सुख हे खरं सुख नाही, ते शाश्वत सुख नाही आहे, अशाश्वत सुख आहे. आणि शाश्वत सुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर रामप्रभूच्या दर्शनाशिवाय आम्हाला मुक्ती मिळणार नाही. आम्ही हे शरभंग ऋषीच्या कथेतून शिकलो. आणि पुढे आता उद्या आपण सुतीक्षण मुनीची कथा पाहणार आहोत. त्या सुतीक्षण मुनीनं नामस्मरणाचं तंत्र काय हे तो आम्हाला सांगितलं, अत्यंत उपयुक्त आहे. त्यानंतर अगस्त्य ऋषीची कथा आहे. अगस्त्य ऋषीच्या कथेबद्दल त्यांचं जो वर्णन वाल्मिकी रामायणात झालेलं आहे, त्याचं जर तुम्ही व्यवस्थित चिंतन केलं तर त्यातून एक महत्त्वाचा फार मुद्दा तुमच्या लक्षात येतो, की अगस्त्य मुनीच्या चिंतनातून काय लक्षात येईल, की आमची आध्यात्मिक प्रगती या पुराणांची काय आहे. आमच्या ऋषीमुनींनी पाश्चात्य शोध कसे लावले हे अगस्त्य मुनींच्या चरित्रातून कळतं. 84 प्रकारचे शिक्षण ते गुरुकुलामध्ये मुलांना शिकवत होते. हे सगळं तंत्र त्यांना माहीत होतं. वातापी इलवलचा दृष्टांत ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अगस्त्य मुनींना पाणी तयार करता येत होतं, पाण्याचं विघटनही करता येत होतं. एवढंच नाही तर आमच्या ज्या पुराण ग्रंथामध्ये जे काही भाष्य केलेलं आहे त्या सगळ्याचं तत्त्वज्ञान अगस्तीच्या गुरुकुलात आम्हाला पाहायला मिळतं. त्यांची जी प्रयोगशाळा होती ती शास्त्रज्ञाला लाजवील अशी एवढी मोठी तंत्रविज्ञान, एवढी मोठी प्रयोगशाळा होती. आणि म्हणून जे काही आमच्या पुराणात दिलेलं आहे ते सगळं सत्य आहे. आणि त्याचे आता नवीन नवीन शोध लागलेले.
म्हणून वाल्मिकी रामायणातली कथा म्हणजे काल मी सांगितलं काऊचिवची गोष्ट नाही. या कथेमधलं सगळं तत्त्वज्ञान जर तुम्ही आम्ही शिकलं तर लक्षात येते की आमचं वाल्मिकी रामायण देखील किती प्रगत ग्रंथ आहे. काय मानसशास्त्र होते वाल्मिकी, किती तत्त्वज्ञान त्यांनी लिहिलं. जे शोध अजून लागायच राहील ना, आता शोध लागायले. म्हणून पुराण ग्रंथ हे भाकड कथा मुळीच नाहीत, लक्षात ठेवा. त्या प्रत्येक कथेमागचा वैज्ञानिक दृष्टिकोन लक्षात ठेवून ती कथा श्रवण करा. आणि नंतर मग हे बघा, ज्या वाल्मिकीनं हे पूर्ण रामायण लिहिलं त्या वाल्मिकीची आणि रामाची या दंडकारण्यामध्ये भेट होते. वाल्मिकी प्रेमानं रामाला आलिंगन देतात. त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. वाल्मिकीच्या आश्रमात राम येणार ही बातमी करता अनेक ऋषीजनांनी गर्दी केली होती. स्त्रिया देखील, ऋषीपत्न्या देखील आलेल्या होत्या. मग त्यांचा सर्वाशी, रामाची, लक्ष्मण, सीतेशी परिचय झाला. वाल्मिकीनं तिघांचं उत्तम आदरातिथ्य केलं. काही महिने ठेवून घेतलं आणि काही महिने ठेवून घेतल्यानंतर मग रामप्रभू तिथून निघाले. ज्या रामाचं रामायण हे रामजन्माच्या आधी वाल्मिकीनं 60,000 वर्ष आधी लिहिलं होतं, विचार करा. मग तुमच्या मनात शंका येईल की मग वाल्मिकीचं वय किती? अहो, वय पूर्वीच्या काळामध्ये जे आहे ते सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. द्वापार युगामध्ये, त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष, एक शून्य कमी होत गेलं. 1,00,000 वर्ष सत्ययुगात होतं. म्हणून वाल्मिकी 1,00,000पेक्षा जास्त असणार. त्रेतायुगामध्ये हे 10,000 वर्षाचं आयुष्य होतं. द्वापार युगामध्ये 1,000 झालं, कलियुगामध्ये 100 झालं. आणि रावणाच्या आयुष्याबद्दल तर अशा कथा आहेत, अशा लोकगीतामध्ये असं वर्णन येतं की रावणाचं राज्य म्हणजे 14 चौकड्याचं राज्य होतं. आणि एक चौकडी म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग ही झाली एक चौकडी. अशा 14 चौकड्या म्हणजे बघा, म्हणजे काय वय होतं त्याचं. आता यातून 2 अर्थ निघतात. एक अर्थ असा निघतो की रावणाचं राज्य 14 चौकड्याचं म्हणजे कुबेरापासून चालत आलेलं. कुबेर रावणाचा भाऊच होता. या सूर्यकुळाचं, इक्ष्वाकू कुळाचं राज्य, कुबेर, रावण, बिभीषण, पुढे बिभीषणाचे मुलं, असा सगळा जर प्रवास पाहिला तर काही विद्वान लोक म्हणतात याला 14 चौकड्या म्हणायचं. परंतु एवढं निश्चित आहे की रावण हा रामापेक्षा त्याचं वय जास्त होतं. कारण कथेमध्ये अनेक ठिकाणी आम्हाला असे प्रसंग आलेले आहेत की स्वतः दशरथाच्या विवाहाच्या अगोदर रावणाने त्या विवाहात बाधा आणलेली आहे. याचा अर्थ तेव्हाच रावण चांगला संज्ञानी होता, कळता होता, मोठा होता की राम जन्मू नये म्हणून. आणि नंतर रामाचा जन्म झाला म्हणजे वयाने रावण मोठाच होता. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये आयुष्याचं 1,00,000 वर्ष आयुष्य असायचं. म्हणून वाल्मिकी मोठेत आणि रावणही रामापेक्षा मोठा आहे, यातून लक्षात येतं. आणि अशा रीतीनं काही काळ मग ते वाल्मिकीकडे राहिले. आणि नंतर मग तिथून ते मंदकर्ण ऋषीच्या आश्रमात गेले. मंदकर्ण ऋषीच्या आश्रमातून नंतर ते जे ते पुढे अगस्तीच्या आश्रमात येतात. आणि अगस्तीच्या आश्रमात तर उद्या आपण सगळ्यात महत्त्वाचं सुतीक्षण मुनीच्या आश्रमातलं नामस्मरणाचं तंत्र आणि अगस्ती मुनीचा आश्रम हा वैज्ञानिक दृष्टीने कशा रीतीने तो सबल होता, कशा रीतीने त्या ठिकाणी विज्ञानाची प्रयोगशाळा होती, कसे प्रयोग केला जात होते. म्हणजे नुसतं पुराण नाही ऐकायचं. आतापी वातापी इरवलची कथा ऐकल्यानंतर ती भाकट कथा कशी नाही हे उद्या तुमच्या अगस्ती ऋषीच्या पूर्ण प्रयोगशाळेहून लक्षात येईल. म्हणून हा रामायणाच्या 3ऱ्या दिवसातला पहिला कथेचा भाग आपण आता इथं संपूया. उद्या आपण अगस्ती ऋषींचा आश्रम पाहू, सुतीक्षण मुनींचा आश्रम पाहू आणि पुढे पंचवटीला जाऊ आणि पुढची कथा मग पुढे पाहू. झालेली सेवा
श्रीरामचंद्राच्या चरणी समर्पित सेवेला पूर्णविराम. श्रीराम 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 श्रीराम.